नमस्कार, मी प्राचार्य सज्जन सर, इंग्लिश विषयाचा मार्गदर्शक म्हणून मागच्या 7 ते 8 वर्षामध्ये काम सातत्याने माझं चालू आहे. आता हा व्हिडिओ बनवण्यामागचा जो उद्देश आहे तो हिमायतनगर मधील पालक आणि विद्यार्थ्यांसाठी आणि आजूबाजूचे जे 40-50 खेडे असतील त्या सर्व खेड्यातील जे मुलं हिमायतनगर मध्ये शिक्षण घेण्यासाठी येतात त्या सर्वांसाठी. हिमायतनगर मध्ये मागच्या 5 ते 10 वर्षापासून ट्युशन लावलेल्या विद्यार्थ्यांसोबत माझा नेमकंच काल परवाच्या दिवशी एक योग आला. ते आज 10वी पास होऊन 11वी वर्गात बसलेले विद्यार्थी आहेत. ते सर्व विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर मला जाणवलं याच्यामध्ये एका विद्यार्थ्याला होते 90च्या जवळपास मार्क होते. 60-70 विद्यार्थ्यांपैकी एकाला होते 90च्या जवळपास मार्क, बाकीच्याला होते खाली 60-65 मार्क होते. जवळपास 55, 35, 40, 50, 55, 60 असे मार्क होते. मग आता यांना मार्क होते, त्याला 10वी पास झाले, 11वी सायन्स मध्ये बसलेले आहेत. या विद्यार्थ्यांना मी एक प्रश्न विचारला, तुमच्यापैकी किती विद्यार्थी इंग्रजीचं लिखाण करू शकतात? तर सर्वांनी हात वर केले. आम्ही सर्वजण करू शकतो लिखाण. मी म्हणलं इंग्रजीचं लिखाण करायचं आहे, बघून करायचं नाही, कोण्या गाईडचा वापर करायचा नाही, कोण्या पुस्तकाचा वापर करायचा नाही, मनानं जसं मराठी आपण लिहू शकतो तसं इंग्रजीचं लिखाण कोणी करू शकते. तर आश्चर्याची गोष्ट सांगायची म्हणजे 90 मार्क पडलेल्या विद्यार्थ्याने बी हात खाली केले. मी म्हणले हे 90 मार्क मिळाले कसे? सर म्हणले हे इंग्लिशचं स्ट्रक्चर आहे पेपरचं, तेवढं केलं आणि तेवढंच येणार आहे, तेवढंच केलं. चला 10वी झाली तुमची, आता तुम्ही 11वी सायन्सला आहात. आता तर तसं 10वी सारखं नाही ना. आता तुम्ही एखाद्या विषयावर 20 ओळी तुम्ही निबंध लिहायला पाहिजे. 20 ओळी निबंध लिहिण्यासाठी तुमच्याकडे पुरेसं नॉलेज असेल इंग्रजी विषयाचं. 70 विद्यार्थी होते, एकानेही त्या विषयावर निबंध लिहिण्यासाठी प्रयत्न केला नाही. मग मी त्या सर्वांना विचारलं की बा खरंच तुम्हाला येत नाही की तुम्ही काय लाजत आहात लिहिण्यासाठी? त्यांनी सरळ सांगून टाकलं, सर आम्हाला तसं मनानं इंग्रजी लिहिता येत नाही, आम्हाला बघून लिहिता येते. अरे बाबा म्हणलं, तुम्ही आता 5वीला नाहीये, 10वी झाली, 11वीला आहात. सर म्हणले जे आहे ते आहे, सत्य आहे. मग हा खूप मोठा प्रश्न आहे, खूप मोठी समस्या आहे त्या 70 ते 80 मुलांसाठी, त्या विद्यार्थ्यांसाठी. का समस्या आहे? 10वी पास झाल्यानंतर येणारे जे कोर्सेस आहेत ते सगळे इंग्रजी माध्यमातून आहेत. जे येणाऱ्या स्पर्धा परीक्षा आहेत इंग्रजी माध्यमातून आहेत. त्या परीक्षांना सामोरं विद्यार्थी कसे जाणार आहेत? त्यांच्यापैकी 50 विद्यार्थ्यांनी सांगितलं की सर मला ह्या कोर्सला, कोणी म्हणलं नीट करायचे आहे, कोणी म्हणलं JEE करायचे आहे, इंजिनिअरिंगचं नाव घेतलं, CA फाउंडेशनचं नाव घेतलं, बँकिंग करायची म्हटलं, MPSC करायची आहे म्हटलं. मग हे सगळ्या गोष्टी तर इंग्रजी माध्यमातून आहेत ना. मग ह्या सर्व परीक्षा इंग्रजी माध्यमातून आहेत आणि तुम्हाला आज इंग्रजीचे 20 ओळी लिहिता येत नाही, एखाद्या विषयावर 20 ओळीचा निबंध लिहिता येत नाही. ट्युशन लावलं नाही का हा माझा प्रश्न होता की बाबा तुम्ही मागच्या 5 वर्षामध्ये ट्युशन कधी लावलं नाही. तर विद्यार्थ्यांनी सांगितलं सर आमचं ट्युशन होतं. मी म्हणलं कोणाकडे होतं? त्यांनी सांगितलं की 5वी ते 7वी पर्यंत ह्या मॅडमकडे आणि 8वी 9वी 10वी या मॅडमकडे. एकानं म्हटलं माझं ह्या शिक्षकाकडे होतं. मग गेली 5 वर्ष तुम्ही ट्युशन लावलं, वेळोवेळी गेले, ट्युशनला गेले की नाही म्हटल्यानंतर सर्वांनी म्हणलं आम्ही दररोज ट्युशनला गेले.
मग प्रश्नचिन्ह निर्माण झालं ना की 20 ओळी का लिहू शकत नाही, 20 वाक्य का लिहू शकत नाही, निबंध का लिहू शकत नाही. सर म्हणले आम्हाला जमत नाही, आम्हाला शिकवलं नाही. शिकवलं नेमकं काय? ग्रामरचे 4-5 धडे आणि इंग्रजी माध्यमाचं टेक्स्टबुक जे असते इंग्रजी विषयाचं, त्या टेक्स्टबुक मधले जे कथा कविता असतात गाईडच्या सहाय्याने विद्यार्थ्यांनी त्या सगळ्या 5वी ते 10वी पर्यंत काम केलेलं आहे. मी म्हणले इंग्रजी इम्प्रूव्ह होण्यासाठी काय नेमकं काय असं वेगळं प्रयत्न केले का, वेगळी योजना काही केली का? तर त्यांनी सरळ म्हटले सर इंग्रजी अशी यावं याच्यासाठी आम्ही असं काही केलं नाही. गाईड होतं, शाळेतलं पुस्तक होतं, सर शिकवायचे, मॅडम शिकवायच्या, ते पुस्तक आणि गाईडच्या मदतीने आम्ही दररोज होमवर्क लिहायचो आणि शाळेत जायचो, ट्युशनला जायचो आणि आमचं असंच चालायचं. मी म्हणलं हे गोष्ट तर ठीक आहे, पण आज तुम्ही मग इंग्रजीच्या 20 ओळी लिहू शकत नाही, इंग्रजीमध्ये निबंध लिहू शकत नाही, मग बाकीच्या गोष्टी तर खूप पुढच्या अवघड आहेत सध्या असं मला वाटलं. तुम्हाला काय वाटते? म्हणलं की बाबा असंच चालू राहणार आहे का 12-11वी नंतर बी? माहित नाही सर म्हटलं. तुम्हाला माहित नाही मग तुमच्या शिक्षकाला माहित होतं का? माहित नाही सर म्हणले आम्हाला, आमच्या शिक्षकाला माहित आहे की नाही ते आम्हाला. सरळ म्हटलं तर तुमच्या शिक्षकाचं शिक्षण काय चालू आहे, काय झालेलं आहे? ते म्हटले आम्हाला आमच्या शिक्षकाचं शिक्षण बी माहित नाही. ट्युशन कुठं लावलं? पुन्हा प्रश्न. ह्या ठिकाणी लावलं. मग मागच्या 10 वर्षे 5 वर्ष त्यांच्या जीवनातले 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी त्यांनी ट्युशन संस्थेला ट्युशन लावून वेळोवेळी हजर राहून. बरं 1-2 विद्यार्थ्याची समस्या असली तर आपण म्हटलं असतं की बाबा तुझ्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे. 70-80 विद्यार्थी सलग हा विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम नाही. पालकांनी 5 वर्ष ट्युशन लावलं, पालकांनी फीस दिली, हा पालकांचा सुद्धा समस्या नाही. विद्यार्थी 5 वर्ष गेले, विद्यार्थ्याची समस्या नाही. ती अडचण आहे ट्युशन शिक्षकाची. ज्यांच्याकडे विद्यार्थी 5 वर्ष राहून 20 ओळी एखाद्या विषयावर लिखाण करू शकत नसतील, मग शिक्षकाच्या शिक्षणामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण होतो. तो खरंच शिकलेला आहे का झाकली मूठ 1.25 लाखाची? ह्या तत्वाने काही गोष्टी चाललेल्या आहेत ती माहीत नाही करला. मग तुम्ही म्हणशाल कोण आहे, कसं आहे? पालक तुम्ही आहात, विद्यार्थी तुमच्या घरी आहे, त्यांना बोलवा, एखाद्या विषयावर निबंध लिहायला हवा. तो लिहिला तर ठीक, नाही लिहिला तर ओळखून घ्या काय नेमकं चालू आहे. मग तुम्ही म्हणशाल सर तुमच्याकडे जर हे 5 वर्ष मुलं राहिले असतील तर? मी सरळ म्हणते 5 वर्ष तर काय 7 ते 8 महिने जरी राहिले तरी एखाद्या कोण्याही विषयावर तुम्ही 10 विषय काय 50 विषय द्या, त्या 50 विषयावर सुद्धा तो 30 ते 40 ओळी निबंध लिहू शकतो. 30 ते 40 ओळी म्हणतो निबंध लिहू शकतो. 5 ते 7 महिन्याचं काम आहे आणि 5-5 वर्ष ट्युशन लावून बी आज 20 ओळी लिहायला मुश्किल असतील तर कुठेतरी ट्युशन किंवा जुन्या ट्युशन पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो. मग म्हटलं तुमच्या शिक्षकांनी काय साहित्य दिलेलं आहे का अभ्यासासाठी? आम्हाला काही साहित्य दिलेलं नाही म्हटले. काय नोट्स दिल्या का? काही नोट्स दिल्या नाही म्हटले. मग चालू कसं आहे कारभार, चालू कसा आहे? पुस्तक आहे ना सर म्हणले. मी म्हणलं बाबा पुस्तक आहे तर पुस्तक शालेय पुस्तक झालं ना, ते तर करू द्या, ते तर चांगली गोष्ट आहे. नोट्स ट्युशनच्या शिक्षकांनी लिहिलेल्या. सर म्हणले तसं काय नाही आमच्याकडे. मी म्हणलं बाबा हे गोष्टी अशाच जर चालत राहिल्या तर एक पिढी हे तुमची 70-80 जणांची, तर आता पुढच्या पिढीचं कसं? सर म्हणले मग असंच राहतील, आम्हाला जसं केलं तसंच करतील. मग ते आज बी काम करायलेत का म्हणलं शिक्षक? हो आज बी द्यायचं तसंच चालू आहे म्हणलं. म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश होता की पालकांनो आणि विद्यार्थ्यांनो
हे 70-80 जणांचा तर कार्यक्रम टेन्शनमध्ये आहे. आज वेळ आहे तुमची, तुम्ही बी त्याच मार्गाने जाऊन आपली फसवणूक करून घेऊ नका. मी स्वतः इंग्रजी विषयामध्ये 7 ते 8 वर्ष शिकवणी केलेली आहे. इंग्रजी विषयावर माझे 6 पुस्तकाचं लिखाण झालेलं आहे. तो अनुभव मला आहे, तो मी तुम्हाला सांगतोय. आज 10वी नंतर तुमचे विद्यार्थी कोण्याही स्पर्धा परीक्षेला सामोरं जाण्याच्या तेवढ्या क्षमतेचे नाहीत. हिमायतनगरची गोष्ट करतोय. तुम्ही ज्यांना संधी दिली 10 वर्ष ज्यांना संधी दिली, त्यांनी तुमच्या मुलांना काय दिलं? तुमच्या मुलं घरी आहेत, आज प्रत्यक्षात प्रश्न विचारू शकता 2 मिनिटांमध्ये घरी. नाही समजत असेल तुम्हाला, कोणी शिकलेला असेल तर त्याला विचारा की माझ्या मुलाची इंग्रजी कशी आहे. सर्वजण जा की सर आमची मुलं 5-5 वर्ष तुमच्या इथे राहून ट्युशन लावून आमच्या मुलाची प्रगती का झाली नाही? आमचे मुलं हजर राहिले नाही का? आम्ही वेळोवेळी तुमचं सांगितल्या गोष्टी केल्या नाही का? संस्था चालक असेल, तिथला एक शिक्षक ठेवलेला असेल कोणता, त्यांचं शिक्षण विचारा. 100 विद्यार्थी ठेवून 90 घेतला म्हणजे झालं नाही. 99 बाकीच्याचं काय? 99 जणांचं काय? हा प्रश्न विचारा. 100 विद्यार्थ्यांमध्ये 90 पेक्षा घेणारा 1 किंवा 2 किंवा 3 जर असतील त्या तिघांचं झालं, तुमच्या मुलाचं काय? हा बी प्रश्न विचारा. तुमचा एकटा मुलगा नाही, अशा अनेक मुलं आहेत तिथं. मुलाला दोष देऊ नका. शिक्षकांच्या नोट्स चेक करा, तुम्ही काय केलेले आहे. हा प्रश्न पालकांनी विचारला पाहिजे. आणि आज विद्यार्थ्यांनी सुद्धा शिक्षकाकडे मागणी केली पाहिजे, सर आम्हाला इंग्रजी जमली पाहिजे. आम्हाला उद्या नीट, JEE, CA फाउंडेशन, बँकिंग, BCA, BCS, मेडिकल, नर्सिंग इत्यादी इतर कोर्सेसला आम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे. आम्हाला आज इंग्रजी पक्की झाली पाहिजे, तर आम्ही उद्या त्या परीक्षांना सामोरं जाऊ शकतो. NDAची परीक्षा, त्यांना तर फार 18 वर्षापर्यंतच वेळ असतो. यांना आज इंग्रजीची समस्या आहेत आणि परीक्षेचा टाइम तर कालबाह्य होऊन चाललेला आहे. ह्या गोष्टी कुठेतरी बंद झाल्या पाहिजे. आज मी पण हिमायतनगरमध्येच इंग्रजी विषय शिकवतो. नवोदय स्पेशल सोबत इंग्रजी सुद्धा आहे. आज 3री-4थीचा विद्यार्थी 15 ते 17 हजार वाक्य लिहून बसला 15 दिवसात. सरासरी 500-700 वाक्य लिहितोय तो. आज लहान मुलं सुद्धा 3री-4थीची करत आहेत. आणि 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना ज्यांना 90% आहेत त्याला बी म्हटलं की बाबा निबंध लिहून दाखव बरं, ते 90% वेळेला जाऊ द्या, त्याला मार्क पडले म्हणा समजा. बाकीच्याचं कसं? बाकीच्यांना बी त्याच गोष्टीला तेच शिक्षण घ्यायचं आहे, त्याच कोर्सेसला ॲडमिशन घ्यायचं आहे ना. बरं, ह्या सर्व गोष्टीवर बोलायचं जर झालं, तर ते 70 ते 80 विद्यार्थ्यांचं नुकसान आज झालेलं आहे. ते उद्याच्या समस्यांना इंग्रजीमुळेच फार परेशानीमध्ये असणार आहेत. आणि मी त्यांच्या 11वीच्या शिक्षकांना सुद्धा विचारलं की सर, हे मुलं जे तुमच्याकडे आहेत फिजिक्स, केमिस्ट्री, बायोसाठी खरंच त्या लेवलची इंग्रजी लिहितात का? सर म्हणले आम्हाला खूप अडचण जाते, इंग्रजी थोडीशी कमजोर असल्यामुळे आम्हाला शिकवायला बी अडचण जाते. आम्हाला खूप परेशानी होते. मुलांना लिहित असताना थोडंसं आम्हाला थांबावं लागते शिकवता. स्पेलिंगच्या समस्या येतात. आताच सुरू झाली समस्या. बरं, या सर्वावर उपाय काय आहे? या सर्वावर आता बोलत बसले तर खूप मोठा आहे, पण या सर्वावर उपाय काय? तुम्हाला कुठेतरी जुनी ट्युशन पद्धती बदलून नवीन गोष्टींना तुम्हाला संधी द्यावा लागणार आहे. 70-80 जणांचं नुकसान माझ्या समोर आहे. आता मागची पिढी बी तशीच येणार आहे म्हणा.
विद्यार्थी म्हणले आता ते मास्तर तसेच आहेत, तसंच शिकवणार आहेत. तसंच असलं तर दुसरी पिढी बी जाणार आहे. आज आपल्याला त्या गोष्टीला जर थांबायचं असेल तर शिक्षण पद्धतीमध्ये बदल करावा लागेल. ट्युशन वाल्यांनी तर करायलाच पाहिजे. तुम्ही म्हणशाल सर ट्युशन वाले काय बदल? ज्या पद्धतीने तुम्ही ट्युशन पद्धती करत आहात, तुमच्याकडे नोट्स उपलब्ध पाहिजेत, तुमच्या स्वतःच्या नोट्स पाहिजेत, तरच त्या मुलाला इंग्रजी इम्प्रूव्हमेंट होणार आहे. टेक्स्ट बुकच्या मदतीने जर जातो म्हटलं तर शालेय कोर्स होईल कम्प्लीट, पण इंग्लिश इम्प्रूव्हमेंट होणार नाही. आणखी एक उपाय सांगायचा म्हणजे माझे स्वतःचे काही मी पुस्तकं लिहिलेले आहेत इंग्लिश विषयावर. हे पुस्तक आहे, याची किंमत जवळपास 350 रुपये. इंग्लिश शॉर्ट स्टोरीज फॉर बिगिनर्स, लर्न इंग्लिश फ्रॉम रिअल इंडियन लाईफ. भारतीय जीवन पद्धतीनुसार इंग्लिशमध्ये याच्यात स्टोरी आहे. त्या स्टोरी जर आपण एक एक करत गेले, 100 स्टोरींचा याच्यामध्ये संच आहे. हे जर संच केला तुम्ही तर नक्कीच तुमची व्होकॅब्युलरी, शब्दार्थात शब्दसाठा आणि आकलन या दोन्ही गोष्टी कंप्लीट होतील. बरं, यासोबत आणखी बोलायचं झालं तर इंग्रजी बोलणं शिका पटकन हे एक पुस्तक आहे. याच्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या वाक्यरचना, इंग्रजीच्या वाक्यरचना, त्यांचे नियम, त्यांना ग्रामर कुठं वापरायचं, हे सगळं या पुस्तकामध्ये आहे. याची किंमत 350 रुपये. हे जे आता बघितलेलं आहे तुम्ही पुस्तक इंग्लिश स्टोरीज, नंतर इंग्लिश फोनेटिक्स, उच्चारशास्त्र, इंग्रजीचे उच्चारशास्त्र, नंतर कर्सिव रायटिंग आहे अक्षर सुधारण्यासाठी. इंग्लिश व्होकॅब्युलरी आहे, याच्यामध्ये 8000 वर्ब, 5000 ॲडजेक्टिव्ह, 4000 ॲडवर्ब, 8000 सिनोनिम्स, अँटोनिम्स, होमोफोन्स आणि प्रोवर्ब्स, एवढा सारा साठा याच्यामध्ये आहे. वन स्टॉप सोल्युशन म्हणून याला आपण वापरू शकतो व्होकॅब्युलरीसाठी. हे आहे इंग्रजी व्याकरण, याच्यामध्ये ग्रामर, व्होकॅब्युलरी आणि कॉम्प्रिहेन्शन 5वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना हमखास घेणं आवश्यक आहे. महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्याकडे उपलब्ध आहे. प्रकाशन आहे मृणाल पब्लिकेशन, शिवाजीनगर, पुणे. याचा लेखक मी स्वतः आहे आणि माझेच इथं हिमायतनगरमध्ये मागच्या 15 जानेवारीपासून इंग्लिश स्पीकिंग कोर्सची बॅच सुरू झालेली आहे. ज्यांना कोणाला ह्या समस्या असतील इंग्रजी विषयाबद्दलच्या, 3री, 4थी, 5वी पासून ते 12वी पर्यंत आणि 12वीच्या पुढच्या विद्यार्थ्यांना आपण इंग्रजी शिकवणी वर्ग सुरू केलेले आहेत. 12ही महिने आपण इंग्रजी विषय इंग्लिश स्पीकिंग कोर्स शिकवतो. उन्हाळ्याचे बी बॅचेस पडलेले आहेत. इंग्लिशसाठी आवर्जून तुम्ही इंग्रजीला आपल्याकडे एक वेळेस संधी द्या. 5 ते 6 महिन्यामध्ये तुमची इंग्लिश परिपूर्ण इम्प्रूव्हमेंट होऊन जाईल. धन्यवाद.